मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेला आहे. आता लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचावाचे जनक त्यांची प्रतिक्रिया समोर आली. काल जसं की तुम्हाला माहिती की त्यांना जे आहे ते मद्यधुंद अवस्थेत काही तरुणांनी पकडलं होतं. त्याच्यानंतर घोषणाबाजी जी आहे ती दोन्ही गटांमध्ये करण्यात आली. सुसून हॉस्पिटल नंतर पोलीस स्टेशन या खूप साऱ्या घटना जे आहे ती काल जे आहे ती घडल्या आणि आता त्याच्यासमोर त्यांची प्रतिक्रिया आली, ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाके म्हणतायत की या सगळ्या गोष्टींमागं जे आहे ते कोल्हापूरच्या एका नेत्याचा हात आहे. जेव्हा पत्रकारांनी विचारलं कोणाचा, तेव्हा ते म्हणाले की बाबा संभाजी भोसले, असं एकेरी नावामध्ये त्यांनी संभाजीराजे यांचा जो आहे तो उल्लेख केला. आम्ही त्यांना राजे मानत नाहीत, आम्ही फक्त शिवाजी महाराजांना राजे मानतो, असं जे आहे ते हाके त्यावेळेस म्हणाले. मात्र आता या वादून जे आहे ते खळबळ उडाली आहे की संभाजीराजेचं नावामध्ये का घेतला जातं आणि त्यांच्या एकेरी नावाचा उल्लेख हा त्यांना शोभतो का. कारण काल आपल्याला माहिती आहे की दोन्ही गटांमध्ये खूप जे आहे ते हाणामारी झाली होती आणि हे सगळं त्यांनीच करायला लावलेलं आहे, म्हणजे राजेंनीच करायला लावलेलं आहे, असं जे आहे ते हाकेंच्या मनामध्ये आहे. बाकी या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार.